नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत. एका नवीन पाठाला सुरुवात करणार. आपल्या एका नवीन टॉपिकला आपण पाहणार आहोत, जो आपल्या टॉपिकचं नाव आहे उष्णता. उष्णतेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मुलांनो की उष्णता म्हणजे काय. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की उष्णता म्हणजे काय. एखादा पदार्थ गरम करणे की जेणेकरून त्याला काय बोलते उष्णता, म्हणजे तो पदार्थ गरम होणे. त्यालाच आपण शास्त्रीय भाषेमध्ये किंवा विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणत आहोत, उष्णता म्हणत आहोत. उदाहरणार्थ समजा एखादा पाण्याचा टोप तुम्ही समजा गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्याच्यातून वाफ निघत आहे किंवा तुम्ही त्याला हात लावला म्हणजे तुम्हाला तो चटका बसत आहे, म्हणजेच त्या पाण्याला काय झाले आहे, उष्णता आलेली आहे. म्हणजे ते पाणी गरम झालेलं आहे. आपण असं बघा म्हणतो का कधी की पाणी गरम झाले, म्हणजे की आपण म्हणतो की नाही पाणी उष्णता झालं आहे, हा शब्द वापर करतो का. मग हा शब्द आपण सायन्समध्ये आपण वापरत असतो, उष्णता. मग या उष्णतामध्ये असलेलं जे आपण प्रस्तावना आहे आपण पाहणार आहोत. बघा इथे उष्णता दिली आहे, उष्णताच्या मार्फत आपण पाहणार आहोत की या पाठात येणारे जे हर एक जे टॉपिक आहेत ते कोणते आहेत पण पाहणार आहोत. की उष्णता पाठातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय पाहणार आहोत, संक्रमणाचे त्याचे प्रकार किती आहेत, उष्णतेचे संक्रमणाचे प्रकार पाहणार आहोत. उष्णतेचे वहन, अभिसरण व प्रारण, तसेच त्याप्रमाणे उष्णतेचे प्रसरण, उष्णतेचे सुवाहक आणि उष्णतेचे दुर्वाहक या पाठाकडे पाहणार आहोत. या घटकाकडे उष्णतेमुळे होणारे स्थायू द्रव पदार्थाचे प्रसरण हे कशा प्रकारे होत असते व आकुंचन आणि थर्मस प्लस हे आहेत. तर हे सर्व घटकांचा मुलांनो आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. समजलं मुलांनो, जे उष्णतेचे प्रसरण आहे, आकुंचन आहे, उष्णतेचे प्रसरण आहे, वहन आहे, संक्रमण आहे व संक्रमणाचे प्रकार, या सर्व घटकांचा आपण विस्तृत प्रमाणामध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मुलांनो आपण पाहणार आहोत स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. इथे तुम्हाला काय दिसत आहे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे की उष्णता हे एक ऊर्जेचं एक रूप आहे. की उष्णता हे काय आहे, ऊर्जा. ऊर्जा म्हणजेच आपण शिकला ऊर्जेचा अर्थ काय, एनर्जी आहे. मग उष्णता एक ऊर्जेचे रूप आहे हे आपल्याला माहित आहे, आपण शिकलेलो आहोत इयत्ता 5वी पासून की उष्णता काय आहे, एक ऊर्जेचं रूप आहे. आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते व तिचे अनेक परिणाम व उपयोग आहेत. की साहजिकच आपण शिकलेले आहोत की आपल्याला जी सूर्यापासून काय मिळत आहे, उष्णता मिळत आहे. सूर्य हा उष्णतेचा जो मूळ स्रोत आहे की ज्याच्याकडून हर एक अखिल पृथ्वीला काय मिळत आहे, उष्णता मिळत आहे. आणि उष्णतेचे अनेक परिणाम व उपयोग आहे. मग उष्णतेमुळे आपल्याला अनेक परिणामही भोगावे लागत आहेत आणि आपल्याला त्याचा उपयोगही होत आहे. की उपयोग याच्यासाठी होते की जे आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळ होईपर्यंत आपल्याला हर एक जी वस्तू आहे, हर एक गोष्ट आहे, आपण ती उजेडामध्ये स्पष्ट पाहू शकतो. मुलांनो आपल्याला भरपूर याचे उपयोग आहेत. त्याच्यामुळे परिणाम म्हणजे जर उष्णता जर प्रखर असेल तर आपल्याला त्याचे परिणाम देखील भोगावे लागतात. आपल्या शरीराला जाळा लागतात, आपल्याला इजा होते, आपल्या शरीरावर काळे लाल डाग पडतात, आपल्या शरीरावर मुरमं येतात, खाज सुटते आणि शरीराच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात जेणेकरून जर जास्त प्रखर उष्णता असल्यामुळे. अशा प्रकारे आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते. सूर्य हा मूळ स्तोत्र आहे आपल्याला उष्णतेपासून व अनेक परिणाम उपयोग देखील आपल्याला याच्यापासून मिळत असतात. मग अशा प्रकारे सकाळी सूर्य हा उगवताना सगळ्यांनाच माहिती आहे. उष्णतेमुळे पदार्थाची अवस्था तयार होते व पदार्थाचे तापमान बदलते. आता हा जो प्रयोग आहे हा आपण कितीतरी वेळा 5वी मध्ये इयत्ता 5वीत केला आहे, इयत्ता 6वी मध्ये केला आहे की उष्णतेमुळे पदार्थाचे अवस्थांतर होते. अवस्थांतर होते म्हणजे काय होते की एखादा जो पदार्थ आहे बघा, आपण पाहू शकतो इथे जो शब्द आलेला आहे अवस्थांतर, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो मुलांनो बघा, अवस्थांतर होते म्हणजे पदार्थाच्या जो पदार्थ आहे त्या मूळ पदार्थ बदलून दुसऱ्या अवस्थेमध्ये त्याचं रूपांतरित होणे म्हणजे त्याला अवस्थांतर म्हणलं जातं. की ज्याप्रमाणे एखाद्या टोपामध्ये आपण समजा पाणी घेतलं आणि ते आपल्याला गरम करायला ठेवलं, मूळ पाणी कसं आहे ते नॉर्मल आहे, ते थंड आहे, परंतु जर त्याला उष्णता दिली मग त्याचं काय होतं, ती उष्णता होते, ते पाणी गरम होतं म्हणजे ते उष्ण होतं आणि त्या पाण्याची उष्णतेतून वाफेत रूपांतर होतं. म्हणजेच त्याची अवस्था ही बदलली आहे, म्हणजे पदार्थाची अवस्था तर होते, पदार्थाचे तापमान बदलते. आणि साहजिकच आहे बघा, अशा प्रकारे पाणी आपण जर गरम करायला ठेवलं तर आपल्याला काही वेळानंतर त्या पाण्यामध्ये असे गोल 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 डॉट डॉट दिसणार. म्हणजेच काय होतं, त्या पाण्याचं रूपांतर होत आहे, म्हणजेच त्याच्या तापमानात बदल होत आहे. की तुम्ही जितका वेळ पाणी तापवाल तितका वेळ त्या पाण्यामध्ये काय होणार, त्याचं तापमान हे जास्त वाढत जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे जे तापलेलं पाणी आहे तुम्ही पुन्हा गॅस बंद करून टाका आणि तुम्ही तितका वेळ ते तुम्ही थंड करायला ठेवाल, तसं तसं त्याचं तापमानामध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. ते तापमान कमी कमी होत जाणार आहे. हे देखील गोष्टीमध्ये आपल्याला
फरक पडतो. मग हे घरी आपण जेव्हा पाणी तापवतो त्याच्या तापमानामध्ये जेव्हा गॅस जे आपण वाढवतो आणि जास्त वेळ ठेवतो तेव्हा तापमान हा जास्त वाढतं आणि जर पाणी बंद केलं तर त्याच्या तापमानात देखील कमी प्रमाणामध्ये बदल घडत असतो. तर अशा प्रकारचं बघा तुम्ही आपण हा प्रयोग नेहमीच आपण घरी रोजच हा करत असतो. बघा पदार्थाचे तापमान आपण तापमापीने मोजतो. बघा जसं तापमापीचा आपण वापर करतो पारा. तापमापीमध्ये काय आहे, पारा नावाची वस्तू असते की ज्याच्याने करून की आपल्या शरीरात असलेलं जे तापमान आहे ते मोजता येतो. मग पाराचा उपयोग काय आहे, या तापमापीचा उपयोग, या तापमापीचा उपयोग ताप मोजण्यासाठी केला जातो. बघा पदार्थाचे तापमान आपण तापमापीने मोजत असतो. मग अशा प्रकारे बघा ही जी पट्टी आहे ती देखील तुम्ही पाहिलेली आहे. तापमानात बदल होतो व उष्णता कमी कमी होते. साहजिकच आहे, तापमानामध्ये बदल झाल्यावर ते कमी कमी होते किंवा ती जास्तीत जास्त वाढत जाते. पण ती जाते कुठे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच याचा अर्थ त्यांना सांगायचं की जर तापमान कमी होतंय मग त्याच्यात तापमान जातं कुठे, म्हणजे ते तापमान कमी होण्यामागचं कारण काय, जर ते तापमान वाढतंय तर त्याचे ते वाढण्यामागचं काय कारण आहे, या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला इथे फरक तुम्हाला सांगणार आहे. बघा तापमानातील बदल होतो, उष्णता ही कमी कमी होते, पण ती जाते कुठे हे तुम्हाला माहिती आहे का? मग उष्णतेचे संकलन म्हणजे हीट ट्रान्सफर. मग त्याचं तापमान कुठे जाते म्हणजे काय होत आहे, उष्णतेचं संक्रमण होत आहे. बघा आता त्यांनी तुम्हाला एका प्रयोगाच्या माध्यमातून सांगितलं आहे. जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो, बघा आता जेव्हा एखादी गरम वस्तू आपण जर थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो तेव्हा थंड वस्तू गरम होते व गरम वस्तू थंड होते. की किती विरुद्ध प्रक्रिया आहे. की आता उदाहरणार्थ आपण असं समजूया की आपण दूध गरम करायला ठेवले आणि ते खूप गरम आहे आणि जर आपल्याला लहान मुलांना ते दूध द्यायचं आहे, मग आपण उकळलेलं दूध देऊ शकतो का? तर नाही. मग आपल्याला ते दूध थंड करून ते द्यावं लागेल ना. मग आपण समजा एखाद्या आपण ग्लासमध्ये म्हणा एका बाउलमध्ये आपण ते दूध काढलंय, मग आता ते दूध काढल्यामुळे आपल्याला पटकन थंड करायचं. मग आपण काय करणार आहोत, एका प्लेटमध्ये पाणी घेणार, एका बाउलमध्ये पाणी घेणार, त्या थंड पाण्यामध्ये आपण ते छोटा जो बाउल आहे दुधाचा तो आपण ते कप ठेवणार आहोत. म्हणजेच काय होणार आहे की कपाचा जो कप आहे त्या कपामध्ये असलेला दुधामुळे तो कप गरम झालेला आहे आणि ते गरम झालेला कप असल्यामुळे जे थंड पाणी आहे ते आपण थंड पाण्यात ठेवल्यामुळे ते पाणी देखील कसं होणार आहे, ऑब्व्हियसली ते देखील गरम पाणी होणार आहे आणि ते गरम पाणी झाल्यामुळे दोन्ही प्रकाराच्या पदामध्ये काय होणार आहे, फरक पडणार आहे. म्हणजेच काय होणार आहे की जेव्हा आपण गरम वस्तू ही थंड वस्तूच्या सानिध्यात येतो, जेव्हा ती गरम वस्तू ते थंड पाण्यामध्ये आली आहे तेव्हा ती थंड वस्तू देखील काय होते, गरम होते. म्हणजे जे थंड पाणी आहे, जे आपण ऑलरेडी थंड होतं मग ते कसं झालं आहे, गरम झालं आहे. ते मग गरम वस्तू काय होते, थंड होते आणि मग आतील जी वस्तू आहे ती थंड होण्यास सुरुवात होते. म्हणजे जे कपामध्ये जे दूध ठेवलं आहे ते कसं होत आहे, थंड होण्यास सुरुवात होत आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ते थंड देखील होत आहे. हे गरम पदार्थ आता हे आईस आहे. आईस म्हणजे काय आहे, बर्फ आहे. मग आपण त्याच्यावर ठेवलं आहे म्हणजे बर्फाचं पाणी झालेलं आहे, परंतु ही आतली वस्तू थंड झालेली आहे. येते मुलांनो लक्षात. म्हणजेच उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. म्हणजे उष्णतेचे संक्रमण कसे होत आहे, गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होत आहे. म्हणजेच आपण काय केलं आहे, ही जी गरम वस्तू आहे या गरम वस्तूच्या खाली काय ठेवलं आहे, बर्फ ठेवला आहे. पण त्या गरम वस्तू असल्यामुळे बर्फ काय झाला आहे, मेल्ट झाला आहे. त्या बर्फाचं पाणी झालं आहे. त्या पाण्याची अवस्था आता बदललेली आहे. तो स्थायीपासून तो द्रव पदार्थामध्ये त्याचं रूपांतरित झालेलं आहे आणि त्यामुळेच उष्णतेचे संक्रमण हे गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे, गरम वस्तूकडून बघा अशा प्रकारे ते थंड वस्तूकडे गेले आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं आहे, उष्णतेचे संक्रमण असं बोललं गेलेलं आहे. उष्णतेचे संक्रमण म्हणजेच उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे रूपांतरित होणे किंवा जाणे होय. उष्णतेच्या संक्रमणाची इथे तुम्हाला व्याख्या दिलेली आहे की उष्णतेचे संक्रमण म्हणजेच काय आहे. उष्णतेचे संक्रमण म्हणजेच काय आहे की एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. बघा उष्णतेचे संक्रमण म्हणजेच काय आहे, उष्णतेचे एका स्थानाकडून जी उष्णता आहे ती एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजेच त्याला काय म्हटले जात आहे, उष्णतेचे संक्रमण असे बोलले जात आहे. जसं या चित्रामध्ये बघा तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे गेले आहे. उष्णतेचे संक्रमणाचे 3 प्रकार होते, वहन, अभिसरण आणि प्रसरण. आता त्यांनी सांगितलं आहे उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय आणि ते
कशा प्रकारे होते हे देखील आपण उदाहरणाच्या माध्यमातून प्रयोगाच्या माध्यमातून पाहिलं आहे. परंतु आता त्यांनी सांगितले उष्णतेचे संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. बघा संक्रमणाचे 3 प्रकार कोणते आहेत? वहन आहे, अभिसरण आहे आणि प्रसरण आहे. ते कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दल देखील आपण मुलांना माहिती घेणार आहोत. वहन, अभिसरण आणि प्रसरण. बघा प्रयोग 1 उष्णतेचे वहन कसे होते हा आपला जो पहिला प्रयोग आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघा इथे घेतलेलं आहे. काय साहित्य आहे? स्टेनलेस स्टील किंवा लोखंड ॲल्युमिनियम. बघा स्टेनलेस स्टीलची पट्टी घ्यायची किंवा लोखंड ॲल्युमिनियमची घ्यायची आहे. तांबे या धातूच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे जे तांब्याचे जे धातू, तांब्यापासून जे धातू बनलेला आहे त्याची ती पट्टी घ्यायची आहे. स्टेनलेस स्टील किंवा लोखंड, ॲल्युमिनियम, तांबे या धातूच्या पट्ट्या, मेणबत्ती, बर्नर आणि टाचण्या. मेणबत्ती पण घ्यायची आहे, बर्नर घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला टाचणी देखील घ्यायची आहे. बघा इथे तुम्हाला बर्नर दिसले आहे, मेणबत्ती आहे, बर्नर आहे आणि टाचणी आहे. आता आपल्याला कृती करायची आहे. काय कृती करायची आहे? बघा इथे त्याने दिलं आहे साधारणपणे 30 सेंटीमीटर लांबीचा समान आकाराच्या स्टेनलेस स्टील किंवा लोखंड ॲल्युमिनियम, म्हणजे यापैकी तुम्ही कोणताही घ्यायचे, सगळ्या घ्यायच्या नाही आहेत. म्हणजे त्यांनी एकच कोणता तरी धातू घ्यायचा आहे. कोणता घ्यायचा आहे? एक तर स्टेनलेस स्टीलचा घ्या किंवा लोखंडाचा घ्या किंवा त्यांनी सांगितले ॲल्युमिनियमचा घ्या. या 3 पैकी एक पट्टी घ्यायची आहे. मग तांबे याच्या पट्ट्यावरून आणि जर तांब्याची जी पट्टी आहे ती घ्यायची आहे. 2-2 सेंटीमीटर अंतरावर मेणाचे टिपके देऊन ठेवायचे आहेत आणि त्याला 2-2 सेंटीमीटर आकार मेणबत्ती घेऊन काय करायचं आहे? तांब्याच्या पट्ट्यावर 2-2 सेंटीमीटरचं अंतर ठेवून, म्हणजे याच्यावर 2-2 सेंटीमीटरचं अंतर ठेवून मेणाचे असे टिपके द्यायचे आहेत. काय द्यायचं आहे? बघा मेणाचे अशा प्रकारे तुम्हाला टिपके द्यायचे आहेत. तर हे पट्टे तुम्ही इथे घेतलेले इथे दिसत आहेत आणि त्या पट्ट्यानंतर मेणबत्तीचा वापर करून आपल्याला इथे बघा अशा प्रकारे 2-2 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे आणि त्याच्यावर टिपके देखील देण्यात आलेले आहे. यात एक टाचणी खोचा. आता त्यांनी सांगितले की त्या मेण तुम्ही टाकलेलं आहे त्या मेणावरती तुम्हाला इथे टाचणी टाकायची आहे. काय टाकायची आहे? एक टाचणी खोचायची आहे. तर अशा प्रकारे बघा एकाच वेळी बर्नरच्या ज्योतीने सर्व पट्ट्यांना उष्णता द्या. आता त्यांनी सांगितले की एकाच वेळी बघा इथे काय दिलं आहे? एकाच वेळी बर्नरच्या ज्योतीने सर्व पट्ट्यांना काय द्यायचं आहे? उष्णता द्यायची. की हे सर्व पट्ट्या एकत्र आणल्यावरच काय होणार आहे? सगळ्या पट्ट्यांना उष्णता मिळणार आहे. कळालाय मुलांनो प्रयोग काय आहे? की ज्या लोखंडाची पट्टी म्हणा किंवा लोखंडाची पट्टी म्हणा, ॲल्युमिनियमची किंवा स्टीलची, त्यापैकी कोणत्याही प्रकारची 3 पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि एक तुम्हाला तांब्याची पट्टी घ्यायची आहे. तांब्याची पट्टी, ॲल्युमिनियमची पट्टी आणि लोखंडाची पट्टी आणि एक त्याच्यामध्ये 2-2 सेंटीमीटर अंतरावरची काय टाकले आहेत? मेण टाकलं आहे आणि त्या मेण्याला इथे टाचण्या खोचलेल्या आहे आणि एकाच वेळी बर्नरच्या ज्योतीने सर्व पट्ट्यांना काय द्यायचं आहे? इथे उष्णता द्यायची आहे. आता ती उष्णता दिल्यानंतर तुम्हाला निष्कर्ष किंवा अनुमान काय निघतो आहे? बघा आपण पाहणार आहोत की निरीक्षण करायचं आहे. टाचण्या बर्नरच्या ज्योतीच्या बाजूकडून पडतात. बघा जिकडून ज्योत आहे त्या ज्योतीच्या बाजूने काय करताय? पडत आहे. तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात प्रथम पडतात. की जे तांबा जे धातू आहे या धातूवरील काय आहे की टाचण्या आहेत त्या सर्वात प्रथम पडत आहेत. त्यानंतर लोखंडी पट्टीवरील टाचण्या पडत आहेत. बघा तांब्याची पट्टी आहे त्याच्यावर पडलेलं आहे. त्याच्यानंतर लोखंडाची पट्टी आहे त्याच्यावरील टाचणी पडलेली आहे. बघा अशा प्रकारे एक एक ज्या टाचण्या ह्या पडत आहेत. अशा प्रकारे आपण अनुमान काय लावत आहेत? उष्णतेचे वहन पट्टीच्या उष्ण टोकापासून थंड टोकाकडे जाते. की जे उष्णतेचे जे वहन होत आहे जे आपण पट्टीला दिलं आहे, आपण टाचण्यांना दिलं आहे का? नाही. तर आपण त्या मेणाला दिलं आहे का? तर नाही. तर आपण कशाला दिलं आहे? त्या पट्ट्यांना दिलं आहे. जी ॲल्युमिनियमची पट्टी आहे, जी लोखंडाची पट्टी आहे आणि जी तांब्याची पट्टी आहे त्याच्या टोकाला आपण उष्णता दिली आहे. म्हणून काय झालंय की एका टोकाकडे दिले म्हणून उष्णतेचे वहन हे पट्टीच्या उष्ण टोकापासून थंड टोकाला, म्हणजे त्याचा अर्थ इथे आपण बघा पाहू शकतो की इथे आपण उष्णता दिली पण उष्णतेचे वहन उष्ण ठिकाणापासून थंड ठिकाणी किंवा शीत ठिकाणी त्याचं वहन हे होत असतं. म्हणजे इथे वहन होत आहे का? नाही. मग उष्णता कुठे मिळते? इथे मिळत आहे. मग वहन कुठपर्यंत होत आहे? ते वहन हळूहळू पुढे पुढे सरकत जात आहे. म्हणजे ते प्रसरण पावतंय. म्हणजेच त्याला काय म्हणणार आहोत? वहन असे बोलणार आहोत. तर अशा प्रकारे बघा उष्णतेचे वहन पट्टीच्या उष्ण टोकापासून थंड टोकापर्यंत होत असते किंवा टोकाकडे हे होत असते. अशा प्रकारे आपण हा जो पहिला निष्कर्ष काढला. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या गुणधर्मास संक्रमण म्हणतात. व उष्णतेचे वहन म्हणजे कंडक्शन असे देखील त्याला
बोलले जाते. हा झाला आपला जो पहिला अनुमान आहे जो निरीक्षणाचा, तो देखील आपण इथे पूर्ण केलेला आहे. आता बघा इथे सांगितलेलं आहे तांब्याची उष्णता जलद वाहते. जो तांबा आहे तांब्याच्या पट्टीचं बघा सगळ्यात प्रथम जी टाचण्या आहेत त्या पडलेल्या आहेत. का पडल्या आहेत? तांब्याची उष्णता ही जलद वाहते, कारण तांबा काय आहे, जलद उष्णता घेत असतो. उष्णतेच्या पदार्थातील वहन त्या पदार्थाच्या गुणधर्मावर अवलंबून असते. उष्णतेचे वहन स्थायीरूप पदार्थामधून होते, की उष्णतेचे जे वहन आहे ते कोणत्या गोष्टीतून होते? स्थायीरूप पदार्थातून होते. व उष्णतेच्या पदार्थातील वहन या पदार्थाच्या गुणधर्मावर देखील अवलंबून असते. अशा प्रकारे उष्ण टोकापासून ते थंड टोकाकडे जाते. तसेच उष्णता वाहनस पदार्थाच्या माध्यमाची आवश्यकता असते, की कोणतं तरी माध्यम गरजेचं असतं की जेणेकरून उष्णता मिळाली पाहिजे. आता आपला जो प्रयोग पहिला झालेला आहे तो तुम्हाला नीट समजलेला आहे. आता आपला जो दुसरा प्रयोग आपण पाहणार आहोत, उष्णतेचे संक्रमण द्रव पदार्थातून कसे होते बघा आपण ते पाहणार की आता आपण धातूमधून पाहिलं की कशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण होते, म्हणजे उष्णता ही एका टोकापासून ही दुसऱ्या टोकापर्यंत कशा प्रकारे पोहोचली जाते. मग त्याच्यासाठी काही साहित्य वापरले आणि त्याचा वापर केला. आता आपण पाहणार आहोत प्रयोग 2, उष्णतेचे संक्रमण हे धातूमध्ये द्रव पदार्थामधून कशा प्रकारे होते हे देखील आपण प्रयोगाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा आता त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते घेतलेले आहे. आता बघा इथे तुम्हाला साहित्य दिसत आहे. बघा इथे काय काय घेतलं आहे? चंचू पात्र घेतले आहे. चंचू पात्र म्हणजे एक काचेचे जे पात्र असतं त्याला आपण चंचू पात्र म्हणतात. पाणी घेतलेलं आहे. बर्नर आहे. पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे आहेत. बघा हे पोटॅशियम परमॅंगनेट आहे, हे बर्नर आहे. बघा आता एक काचेच्या एका चंचू पात्रात पाणी घ्या. आता जे चंचू पात्र घेतले आहे जे काचेचं आहे त्याच्यामध्ये आपण काय घ्यायचं आहे? इथे अर्ध्याच्या वरती पाणी टाकलेलं तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे, बरोबर आहे. आता इथे बघा हे पाणी दिसत आहे. चंचू पात्राला बर्नरच्या सहाय्याने उष्णता देताना प्रयोगशाळेमध्ये उष्णता जर द्यायचं ठरलं तर हा बर्नरचा वापर केला जातो. तिथे कोणत्याही प्रकारचा स्टोव्ह म्हणा गॅसचा वापर केला जात नाही. म्हणजे बघा हा जो बर्नर आहे ते देखील उष्णतेचं काम करते. मग बर्नरच्या सहाय्याने उष्णता देताना पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे त्यात टाकायचे आहे आणि जसं आपण उष्णता पाण्याला देत आहोत त्या पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट आहे त्याचे आपल्याला याच्यामध्ये पाण्यामध्ये खडे टाकायचे आहेत. बघा अशा प्रकारचे हे देखील खडे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता त्याला खालून उष्णता दिलेली आहे. मग आता निरीक्षण करायचं की काय होत आहे, त्या पाण्याचा रंग बदलत आहे का नाही ते पाहायचं आहे. बघा पोटॅशियम परमॅंगनेटमुळे लाल जांभळे रंगाचे प्रवाह खालून वर व पुन्हा वरून खाली येताना दिसाय, म्हणजे त्याची देवाणघेवाण होत आहे की त्या पाण्याचा कलर जो बदली झाला आहे, चेंज झाला आहे, की त्या पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे टाकल्यामुळे आणि आपण त्याचं निरीक्षण केलं त्याला उष्णता देत आहोत आणि आपण अंदाज बघत आहोत की आता पुढे काय होणार आहे. तर जो अनुमान आहे तो काय होत आहे बघा इथे दिसत आहे की पोटॅशियम परमॅंगनेटमुळे लाल जांभळ्या रंगाचे की जे लाल आणि जांभळा रंग मिक्स झाला आहे, प्रवाह खालून वर व वरून खाली पुन्हा येताना दिसत आहे. म्हणजे ही क्रिया कशी होत आहे त्या पाण्यामध्ये होत आहे की जे जांभळे आणि निळ्या रंगाचं जे पाणी आहे बघा रंगाचे जे प्रवाह खालून वर आणि वरून खाली काय होत आहे ते प्रवाह सतत वर खाली होत आहे ह्या पाण्यामध्ये. ते खेळताना दिसत आहेत, पुन्हा वरून खाली येताना हे आपल्याला दिसत आहे, जेणेकरून आपण त्याला खालून काय दिले आहे उष्णता दिली आहे. मग अनुमान काय काढला आहे की आपल्याला निष्कर्ष काय निघालेला आहे? पाण्याला उष्णता दिल्यास तळालगतचे पाणी गरम होते. आपल्याला माहित आहे की जर आपण एखाद्या पाण्याला उष्णता दिली तर सर्वात प्रथम तळाखालचे जे पाणी आहे ते गरम होणार आहे. त्याची घनता कमी होऊन ते वरील भागाकडे जाते आणि मग त्याची घनता आपोआप ही कमी कमी होत जाते व त्याचे वरील भागाकडे जाते व त्याची जागा ही थंड पाणी घेते. मग अशा प्रकारे जी वरती थंड पाणी आहे ती देखील जागा काय करते, जागा ही वापरत राहते. अशा प्रकारे हे पाणी गरम होण्यास सुरुवात होते. मग हा त्याचा अनुमान आहे. बघा इथे पाहिलेलं आहे पाण्याला उष्णता दिल्यास तळालगतचे पाणी गरम होते व त्याची घनता कमी होऊन ते वरील भागाकडे जाते व त्याची जागा हे थंड पाणी घेते. हे आपल्या इथे अनुमान आलेलं आहे. अशा प्रकारे बघा आपण हे अनुमानाच्या द्वारे आपण सिद्ध देखील केलेलं आहे. आता बघा आपण पाहणार आहोत उष्णतेचे संक्रमण हे प्रवाहाद्वारे होते की एखादा प्रवाहाचे माध्यम आहे या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. आता हे जो प्रकार आहे या क्रियेमध्ये काय म्हणणार अभिसरण. आपण पाहिलं आहोत प्रथम उष्णतेचे वहन कसे होते आपण ते पाहिलं आहे. आता इथे आपण पाहणार उष्णतेचे अभिसरण. उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते. जे गोष्टी उष्णतेच्या संक्रमणाद्वारे प्रवाहाद्वारे होते त्याला उष्णतेचे अभिसरण म्हणतात व अभिसरण हे द्रव व वायुरूप
पदार्थामध्ये होऊ शकते. जे अभिसरण ही प्रक्रिया ही द्रव आणि वायू रूपात होत असते, स्थायी रूपात होत नाही. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. जर अभिसरण करायचं असेल तर आपल्याला माध्यमाची आवश्यकता असते. आता पुन्हा एक त्यांनी आकृती दिलेली आहे. आता बघा इथे प्रयोग 3 आहे. उष्णतेचे प्रारण कसे होते त्यांनी विचारले की प्रयोग हा 3रा आहे. कशा प्रकारे उष्णतेचे प्रारण होते ते देखील आपण पाहणार आहोत. बघा तिथे साहित्य दिलं आहे. साहित्यामध्ये काय काय दिलं आहे बघा. इथे एक परीक्षा नळी आहे, बर्फाचा खडा आहे, स्टीलची जाळी आहे, बर्नर आहे आणि मेणबत्ती आहे. आता हे सर्व स्टँडवरती घेतलेलं आहे. काय काय घेतलेलं आहे. परीक्षा नळी, बर्फाचा खडा म्हणजे हा बर्फ, ही परीक्षा नळी म्हणजे एक गोल अशी काचेची नळी असते बघा, अशा प्रकारची गोल. स्टीलची जाळी बघा, स्टीलची जाळी, बर्नर आणि मेणबत्ती बघा, अशा प्रकारे इथे बर्नर देखील घेतलेला आहे, स्टीलची जाळी घेतली. आता आपल्याला कृती काय करायची आहे बघा, इथे त्यांनी दिलेलं आहे. એટલે एका परीक्षा नळीत पाणी घेऊन, आता ही जी परीक्षा नळी आहे त्याच्यात पाणी घेऊन स्टीलच्या जाळीत गुंडाळलेला बर्फाचा खडा टाका. आता इथे स्टीलच्या जाळीने जे गुंडाळलेला बर्फाचा काय टाकायचा आहे त्याच्यामध्ये बघा, पाण्यामध्ये आपल्याला खडा टाकायचा आहे. कशामध्ये. स्टीलच्या जाळीमध्ये गुंडाळून. जी स्टीलची जी छोटीशी जी जाळी आहे त्या जाळीमध्ये काय टाकायचं आहे, बर्फाचा खडा, आणि त्याला त्याच्याभोवती वेष्टन करून तो पाण्यामध्ये बघा टाकलेला इथे चित्रात तुम्ही पाहू शकता. बर्फाचा खडा टाकलाय, तो तळाशी जातो. साहजिकच तो हेवी आहे त्यामुळे तो काय केलाय, तळाशी गेलाय. आणि आता त्याला उष्णता दिलेली आहे. तर बघा मुलांना आपण पाहणार आहोत, परीक्षा नळीच्या वरच्या भागास उष्णता दिल्यास पाणी उकळते. आता बघा, आपण जनरली पाण्याचं उकळायचं असेल तर आपण बघा चंचुमत्रामध्ये जे पाणी घेतलं होतं त्याला आपण याच्या तळापासून आपण उष्णता दिली होती. परंतु इथे आपण या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत की त्याच्या परीक्षा नळीच्या वरच्या भागास म्हणजे या ठिकाणी आपण काय करत आहोत, बर्नरच्या माध्यमातून उष्णता देण्याचं काम केलं आहे बघा. अशा प्रकारे उष्णता दिल्यास हे काय होत आहे, पाणी उकळत आहे. मात्र ती उष्णता तळापर्यंत पोहोचत नाही. परंतु इथे पाणी दिल्यामुळे ती तळापर्यंत पोहोचत नाही आहे. त्याच्यामुळे जो बर्फ आहे तो बर्फच राहिलेला आहे, ते मात्र प्रसरण पावत नाही आहे. उष्णतामुळे घनता कमी झालेले पाणी खाली जात नाही, आणि उष्णता झाल्यामुळे जे घनता कमी झालेली त्या पाण्याची, परंतु ते पाणी खाली जात नाही, त्यामुळे अभिसरण ही क्रिया घडत नाही आहे. आणि म्हणून याच्यामध्ये अभिसरणाची क्रिया होत आहे का, तर नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्या तळाला आपण उष्णता न दिल्यामुळे त्याच्यामध्ये अभिसरणाची ही क्रिया होत नाही. त्याच्या पाण्यामधील जी घनता आहे ती कमी न झाल्यामुळे, आणि त्यामुळे त्याचं जे अभिसरण क्रिया आहे त्यामुळे ती घडत नाही. मग त्याला अभिसरण क्रिया घडायची असेल तर आपल्याला इथे त्याच्या तळापर्यंत आपल्याला काय करावं लागत आहे, उष्णता देणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघायची उष्णता, इथे पाणी गरम होत आहे परंतु या ठिकाणचं पाणी गरम झालेलं नाही आहे, परंतु याच्यामध्ये जी घनता कमी झाली नाही त्याच्यामुळे ही उष्ण अभिसरण क्रिया होऊ शकत नाही. आता त्यांनी दिलेलं आहे आकृती व अभिसरण संबंध बघायचं दिले आहे. आकृती, घनता व अभिसरण संबंध, चिमटा, उकळणारे पाणी, जाळीत गुंडाळलेला बर्फाचा खडा, हे बर्नर, हे सर्व साहित्य त्याच्यावर घेतलेले आहे बघा. त्यांनी दाखवलेलं आहे की अशा प्रकारे जे सर्व साहित्य आहे, कोणकोणते साहित्य आहे, घनता, अभिसरण संबंध. त्यांनी सांगितलं की आकृतीमध्ये घनता ते अभिसरण संबंध कसा प्रकारे येत आहे, मग त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे, चिमटा आहे, उकळणारे पाणी, जाळीत गुंडाळलेला बर्फाचा खडा आणि बर्नर, हे सर्व प्रकार याच्यामध्ये घेतलेले आहेत, परंतु कोणत्याही प्रकारची अभिसरण क्रिया झाली नाही. मग कशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण झाले आहे, कसं वहन आहे आणि उष्णतेचे अभिसरण आहे ते देखील आपण याच्या पाठामध्ये पाहिले. काय काय साहित्य घेतले यामध्ये, चिमटा घेतलेला आहे, गुंडाळलेला बर्फाचा खडा घेतलेला आहे, जो जाळीत गुंडाळलेला आहे, उकळलेले हे पाणी आहे, आणि हा बर्नर. 1 2 3 4 आपण साहित्य याच्यामध्ये घेतलेले आहे. आता आपण आणखीन एक साधा प्रयोग पाहणार आहोत. एका साध्या प्रयोगाच्या मार्फत आपण पाहणार आहोत. बघा इथे दिलं आहे, मेणबत्ती पेटून उभी करा व तिच्या दोन्ही बाजूने तळहात धरा व हात थोडे जवळ आणा, काय होईल. आता हा जो प्रयोग आहे हा प्रयोग अगदी सोपा आहे आणि सिंपल आहे, आणि हा जो प्रयोग आपण नेहमीच घरी करून बघतो. म्हणजेच आपण जेव्हा गावाला जातो आणि अतिप्रमाणे जेव्हा थंडी असते त्यावेळेस आपण शेकोटी करतो, आणि जे काही छोटेफार लाकडं आहेत, जो पालापाचोळा आहे तो आपण काय करतो, जाळत असतो, आणि त्याच्या माध्यमातून जर थंडी असेल तर आपण हात शेकण्याचं काम करतो. मग हे जे काम बघा, हा जो प्रयोग आहे पुन्हा तो इथे दिलेला आहे की एक मेणबत्ती जो पेटवली आहे आणि उभी करायची आहे, आणि तिच्या दोन्ही बाजूने तळहात घेतलेले आहेत. तळहातांना समोर आणायचं आहे. काय होणार आहे, साहजिकच आपल्या तळहातांना काय मिळणार आहे, उष्णता मिळणार आहे. आपले हात कसे होणार आहेत, गरम होणार आहेत. बघा आता इथे देखील बघा, हा याने जवळ आणले आहेत आणि हात थोडे जवळ आणा, काय होणार आहे, तर या उष्णता याच्यातून मेणबत्तीतून निघणारी उष्णता या तळहातांना जाणार आहे. दोन्ही हातांना काय होणार आहे, बघा इथे दिले आहे, हात थोडे जवळ आणा, आणि काय होणार आहे की दोन्ही हातांना इथे उष्णता मिळणार आहे. या दोन्ही माध्यमातून ही उष्णता, दोन्ही हातांना उष्णता ही जाणवते.
बरोबर. आपण शेकोटी जवळ किंवा कोवळ्या उन्हात उभे राहिले तरी हा अनुभव आपल्याला येतो की जर आपण कोवळ्या उन्हामध्ये राहिलो किंवा शेकोटी जवळ राहिलो, आपण डॉक्टर बघतात ना कधी कधी की अरे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी ची कमतरता आहे, मग त्याच्यासाठी काय उपाय आहे की तुम्हाला कोवळ्या उन्हामध्ये तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल, कोवळ्या उन्हात चालायला जा की जेणेकरून विटॅमिन डी ची जी समस्या आहे ती देखील तुम्हाला मिळू शकते. तर शेकोटी जवळ देखील उभे राहिले त्यामुळे देखील तुम्हाला उष्णता मिळते. उन्हात उभे राहिले तरी हा अनुभव आपल्याला येतो की उन्हात जरी आपण उभं राहिलो तरी आपल्याला उष्णता जाणवते आणि हा अनुभव आपल्याला नेहमीच येत असतो शेकोटीच्या माध्यमातून किंवा उन्हामध्ये राहिल्याच्या माध्यमातून. अशा प्रकारे हा आपल्याला अनुभव जाणवत असतो. सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर आहे, बघा इथे दिले आहे. सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे. ही पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे. सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये जे अंतर आहे ते किती आहे? लाखो किलोमीटर. आपण बोलू शकतो की त्याची आपण गिनती नाही होऊ शकत आणि तो आपल्यापेक्षा खूप अंतरावर आहे, तरी देखील आपल्याला सूर्यापासून ही उष्णता ही मिळत असते. बघा, सूर्य पृथ्वी या दरम्यान हवा नाही. सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये काय नाहीये? हवा नाहीये. हवेचा थर पृथ्वी लगतच आहे आणि जो हवेचा थर आहे हा कुठे आहे? पृथ्वीच्या लगत आहे. म्हणजे काय? त्याच्या आजूबाजूच आहे, त्याच्या आसपास आहे. तरीही उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते आणि तरीही जी उष्णता आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. सूर्याची जे पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती हवेचा थर आहे, म्हणजे जेणेकरून सूर्यापासून जेव्हा उष्णता येते तेव्हा तो थर सर्वात पहिला कोणाकडे जातो? उष्णता कोणाकडे जाते? त्या हवेच्या थराकडे जाते आणि तरी देखील पृथ्वीवर आपले काय मिळत असं आपल्याला, तरीही उष्णता ही आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. म्हणजे याचा अर्थ बघा, सूर्य इतके लांब असून दूर असून देखील आपल्यापर्यंत ती पोहोचवली जाते. हा हवेचा थर इथे तुम्हाला इथे दिसत आहे आणि अशा प्रकारे सूर्याची किरणे, उष्णता ही आपल्याकडे पोहोचत असते.